नर्मदे हर. कल्याणाश्रम परिक्रमा वासी निवास. खूप छान अशी व्यवस्था आहे इकडे. हॉल बघा खूप मेंटेन आहे. बाकीचा व्हिडिओ मी नंतर बनवतो. बाहेरून सगळं तुम्हाला दाखवतो. आमची पूजेची तयारी चालू आहे. अमरकंटक लावत आम्ही आता आम्ही माईच्या बगियामध्ये जाणार आहोत. नर्मदे हर. शुभ प्रभात. मैया माताराम. नर्मदे हर. अमरकंटकला आम्ही पोचलो काल. खूप आनंद आहे. मैयाचं बालस्वरूपसुद्धा म्हणजे रामकुटी आश्रम आहे तिथे बालस्वरूप मैयाचं छान असं दिसलं. मी कोणाला कळणारच नाही की मैया आहे म्हणून. तुम्हालासुद्धा मी दर्शन दिलेलं आहे ऑलरेडी. तर कल्याण आश्रममध्ये कालचा मुक्काम भोजन प्रसादी झाली. असा तुम्हाला व्ह्यू देतो. इकडे बघा रूम्स आहेत. आता आम्ही विचारलं नाही ते की पेड आहेत की कसे आहेत ते. आणि इथे परिक्रमा निवास आहे. असा परिसर आहे. मंदिर वगैरे मी तुम्हाला दाखवतो. बाहेरून बघायला मिळेल. आतून ते शूट वगैरे करायला देत नाही आहेत म्हणून बाहेरून तुम्हाला त्याचं जे काय स्वरूप आहे मंदिराचं ते दाखवतो. नर्मदे हर. हां हे बघा हे असे रूम्स आहेत इकडे. मे बी देत असतील. पण आपल्याला पण परिक्रमावासियांमध्ये एकत्र हॉलमध्ये राहण्याची जी मजा असते ती वेगळीच असते. इकडे बघा गुलाबाची बाग केली आहे त्यांनी सुंदर अशी. मेन एंट्री वेगळी आहे कल्याण आश्रमची. ती नंतर दाखवेन बाहेर पडताना. पण खूप छान असा आश्रम आहे. नर्मदे हर. आतमध्ये जर शूटिंगला अलाउड केलं तर ठीक आहे. नाहीतर बाहेरून तुम्ही बघा सुंदर असं मंदिर छान. इथे महाभारतातला थांब एक मिनटं थांब. श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला जो गीतेचं सार दिलेला महाभारतामध्ये त्याचं एक असे मूर्त्या केलेल्या आहेत. हे बघा हे मला वाटतं श्रीराम आणि लक्ष्मण आहेत. भोलेनाथ. आणि इथे भोजन प्रसादी वगैरे होती. काल आम्ही इथे भोजन प्रसादी केली. आणि हे मंदिर आहे छानसं. आणि मातारामचा फोटो काढायचा आहे. पण इथे मैयाच दाखवली आहे ॲक्च्युली. अर्धनारेश्वर मूर्ती आहे. नर्मदे हर. हे बघा सुंदर अशी. हां छान असा परिसर आहे बघा. आणि पुढे गुलाबाची आणि वेगवेगळ्या हातात शिवलिंग आहे ना जटाशंकरी. अच्छा जटाशंकरी रूप आहे. मैयाचं रूप जटाशंकरी छान असं रूप आहे. आणि पुढे जास्वंद वेगवेगळ्या कलरची जास्वंद पण आहे. आणि खूप छान असं मंदिर आहे बघा. कल्याण आश्रम. तुम्ही पण इथे आला तर नक्की परिक्रमेत असेल तर हा खूप छान असा आश्रम आहे. हाँ हाँ बच्चों के लिए भी ना. बात किया था मैंने एक बच्चे से. बोलते यहाँ एग्जाम देके रह सकते. बघा चंद्र महाराज पण दिसतात आहे वरती. आणि शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या नेहमीप्रमाणे. आणि मातारामचा फोटो काढायचा आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो. आतमधून आपल्याला काय शूटिंग वगैरे करता आला नाही तर बाहेरून तुम्हाला मंदिर बघा. खूप सुंदर असं मंदिर आहे. आतमध्ये पण खूप सुंदर मंदिर आहे. चला तर आता आपल्याला पाय वगैरे पडून झाले मंदिरामध्ये. तर आपण आता परत परिक्रमावासी राहण्याची जी जागा आहे तिथे जाऊन आपल्या बाकीच्या बॅग्स वगैरे घ्यायच्या आहेत. आणि आता माईच्या बगियाकडे आपल्याला निघायचं आहे. हे बघा खूप छान असं मंदिर सुंदर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव.
खूप सुंदर. नर्मदे हर. त्यांची परमिशन घ्यायला गेलेलो मी. व्हिडिओ किंवा फोटो ते नाही म्हणाले, कारण बाहेरच बोर्ड लावला आहे फोटो खिचणं मना आहे, आणि आपण गपचूप काढून घेणं पण चुकीचं आहे. नर्मदे हर. चला आता परिक्रमेला परत सुरुवात. अज्जल चढवायचं आहे आणि परत मग दक्षिण तट वरून डायरेक्ट ओंकारेश्वर. नर्मदे हर. हा खोटा खोटा वाघ आहे, खरा नाही आहे. वरती पण मंदिर आहेत बहुतेक. एक राऊंड तर मारून ये. नर्मदे हर. नटराज यांची मूर्ती आहे. नर्मदे हर. सुंदराचा हे मला वाटतं संत निवास आहे बहुतेक. मंदिर नाही आहे, संत निवास आहे. ब्रह्मलीन बाबा स्वरूपदास सदन. खूप प्रशस्त मोठा रे वा. नर्मदे हर. श्वान महाराज. हे बघा संत निवास आहे बहुतेक हे. नर्मदे हर. झाड पण किती सुंदर आहे. चला आता आपण निघूया, कारण लवकरात लवकर आपल्याला पूजा आटपायची आहे. इकडे कुठली तरी फुलं आहेत वेगळी, जी पहिल्यांदा बघतोय मी. कुठली तर तुम्ही सांगा. छान अशी फुलं आहेत. जास्वंद बघा, कलर बघा, भगवा कलर आहे. नर्मदे हर. आपण एक फोटो काढूया. नर्मदे हर. तर आमचे बॅकपॅक उचललेले आहेत आणि आम्ही मायकी बगियाच्या दिशेने निघालो आहोत. माताराम बरोबर अजून एक परिक्रमावासी आहेत, महाराष्ट्रातलेच आहेत ते. नर्मदे इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारची जास्वंद आहेत. खूप छान अशी बाग त्यांनी बनवली आहे. सुंदर असं वातावरण. इथे मुलांचं शिक्षण पण होतं, जसं एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला. नर्मदे हर. हे बघा कल्याण आश्रम. ताशी असा हा एंट्रन्स आहे याचा, कल्याण आश्रमचा. खूप छान असा. काल ॲक्च्युली मी दाखवला नाही, तुम्हाला दाखवायला हवा होता. हे बघा ह्या रस्त्याने, हा जो रस्ता आहे तिथून आम्ही आलो आणि पहिलाच कल्याण आश्रम सेवा आश्रम लागला. खूप छान असा सेवा आश्रम आहे. नर्मदे हर. बघा रस्त्यावर कोणी नाही आहे, असं वाटतं की कर्फ्यू लागला आहे. म्हणजे एवढ्या सकाळी इथे कोण उठतच नाही, कारण थंडीमुळे लोक 10, 10:30, 11ला उठतात आणि दुकानं सुद्धा खूप उशिरा उघडतात. आणि इकडे बघा आपल्या समोर मैया आहे. मैयाचं पात्र बघा इथे मोठं एकांचा साठा केलेला आहे पाण्याचा. पप्पाचा मैया मैया नाही मैया मैया. आणि हा आश्रम सुंदर असा आश्रम आहे. स्वच्छता खूप आहे आश्रमामध्ये. ओम शिवाय शंभो हर हर महादेव. अच्छा मयाच्या पात्रात नौका विहार पण आहे. वा वा छान. आणि ते तुम्हाला जागोजागी रस्त्याला आश्रम भेटतील. तुम्ही कुठल्याही आश्रममध्ये राहू शकता. आम्ही कल्याण आश्रममध्ये राहिलो. पुढे मृत्युंजय आश्रम पण आहे. हा अतिथी निवास आहे. इथे माहीत नाही की परिक्रमावासियांना राहायला देतात की नाही. नर्मदे हर. हे बघा शंभो हर हर महादेव. हा बघा मृत्युंजय आश्रम. तुम्ही इथे गजानन मृत्युंजय सेवा ट्रस्ट अमरकंटक
नर्मदे हर. तर तुम्ही इकडेही येऊन राहू शकता. हा पण खूप छान आश्रम आहे नर्मदे हर. हे बघा आपलं हे घेतलं टेप आपला. नाही टेप पण लावणार. काय करणार मध्ये आपण बॅट बांधतो माहितीये तो तुटलेली, तसं फेविकॉल लावून ते आधी दोऱ्याने करून मग त्याच्यावरती टेप बांधणार. ही टेप बांधणार लाल कलरची अशी. नर्मदे हर. पलीकडे आपल्या महाराष्ट्र आश्रम आहे बघा आपल्या देशाची आन बान शान तिरंगा कसा फडकतोय मस्त. नर्मदे हर. छान. बघ किती शांतता आहे. जसं कर्फ्यू लागला अशी शांतता आहे इकडे. ना लोक हा निघतच नाहीत. सगळे थंडी आहे ना. हा सगळं बंद. नर्मदे हर. हे काय अच्छा हे जडीबुटी आहे ना. हा 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 बघा वेगवेगळी जडीबुटी आहेत विकतात. पत्थर. हाँ हाँ हाँ. अच्छा अच्छा जंगली इमली का. और ये तेल किस चीज में यूज होता है? काम करता है कमर दर्द, कमर दर्द ऐसा काटी का ऐसा. कितने का? जैसी है 100 वाला 200 वाला 50 वाला. हम लोग को महंगा पड़ेगा. 10 वाला आता बोलतो 10 वाला. अच्छा 10 वाला छोटं पण मिळत असेल. नर्मदे हर. इथे बघा सर्वोदय विश्रामगृह आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. इथे बघा मारवाडी भोजनालय. सर्वोदय कॉफी हाऊस रेस्टॉरंट. नर्मदे हर. सुलभ शौचालय पण आहे इकडे. नर्मदे हर. आता आपल्याला प्रत्येक पाऊल सांभाळून ठेवायचं आहे. घाई बिलकुल करायची नाही. तुम्ही जरी आलात तरी जे काय करायचं विचारून करायचं. नर्मदे. थांब एक मिनिट देतो. मायकी बघिया 1.5 किलोमीटर आहे. नर्मदा कुंड लवकरच आहे. मंदिर समूह ते पण लवकर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. मायकी बगियाकडे जायचा हा रस्ता किती सुंदर आहे. आणि बघा आमच्या मागे पुरगावासी. हा नाही हा येणार. नर्मदे हर. म्हातारा बोलते मी राहिली. खुश आहे ना. हा आणि बघा असा मार्ग आहे माईच्या बगियाकडे जायचा. या नर्मदे हर. कसं वाटतंय? एकदम चांगलं स्वच्छ एकदम चांगलं वातावरण. भैया की एकदम कृपा. श्यामला संध्याकाळी श्याम आनंद. संध्याकाळी जेव्हा चालल्यावर दमलो सकाळी फ्रेश होतं आंघोळ केल्यानंतर. तुमचं नाव काय? दिलीप दादा गायकवाड. कुठून आलात? पुन्हा महाराष्ट्र पुन्हा क्षेत्रीय मराठा वारकरी संपर्क संस्थेचे अध्यक्ष. अच्छा. आणि कितवी परिक्रमा? हे आता गाडीनी पहिली आणि आता दुसरी. तर गाडीची आवडली की ही आवडली? गाडी आवडली नाही म्हणून ते पायी परिक्रमाचा संकल्प केलता. आणि मैयाला विनंती केली की नर्मदा मैया आमची वारी पूर्ण होऊन दे पायी. बरोबर. आणि आनंदात चाललंय. बरोबर आनंदात चाललंय. बघा तुमचं वय किती आहे? वय आता 64. आता रिटायर होऊन झाले 5-7 वर्ष. बघा 64 वय असून देखील किती उत्साह किती आनंद. आणि हे सगळं मैयामुळे 35 किलोमीटर डोंगर चढून उतरलो परत चढलो. हे मैयामुळे सगळं संभव आहे. नाहीतर संभव नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे काल सकाळी फक्त पोहे खाल्ले होते त्याच्यावर इथं 5 वाजेपर्यंत. बरोबर. 5 मैयाची ताकद आहे. बरोबर. काय मैयाची कृपा मैयाची ताकदीशिवाय काही होऊ शकत नाही. आता आमचे सहकारी आहेत त्यांनी आम्हाला सोडलं होतं मग आज आम्हाला भेटले पण आम्ही त्यांना सोडून आलो. मग आता काय तेवढं चालायचं तेवढं चालायचं. मैया जिथं तिथे जायचं आपण. एवढं चाललं असं आपण ठरून नाही चालायचं. मैया जिथं नेईल तिथं चालायचं. बरोबर. त्यांना एक राजस्थानी जोडदार भेटला. आता नातेवाईकाला विचारले ते सगळे आणि ते झाले जोडदार.
चालायचं संघ भेटतो सुटतो हेच परिक्रमेमध्ये आहे. माझ्यामुळं मी आल्यामुळं सगळ्यांना आणलं 7 जणांना, पण त्यांनी आमची कृपा केली चांगली. उलट दोघांना वैयक्तिक आनंद घ्यायला लागला. आनंद मातेचं नाव घेता आलं सारखं, बरोबर करता आला. जास्त लोक असली की बडबड जास्त आणि नामस्मरण कमी होतं. चेष्टा मस्करी अमुक तमुक खूप जास्त होते. त्यामुळं मैयाने आमचं चांगले केले, फटाफट केली ते. मी आणि माझे जोडीदार साहेबराव आंबेकर आम्ही दोघेही संगती चालतोय. काय होईल थांबायचं, कुठं थांबायचं, आराम घ्यायचा, चालायचं, दर्शन घ्यायचं. आणि मैयाने आम्हाला काही ठिकाणी काय मिळलं नाही तरी अचानक माणसं पाठवून जेवणाची व्यवस्था केली बघा. ज्या घरी आम्हाला फक्त गव्हाचं पीठ नाही त्या माणसाने एकच पीठ आणून चपात्या बनवून आम्हाला खायला दिल्या. एवढी मैयाची कृपा आहे. मैयाची कृपा अफाट आहे, तिचं वर्णनच करता येणार नाही. बरोबर. आता एक मैयाचा मी चांगला अनुभव सांगतो. बुलबुल कुंड त्या ठिकाणी आम्हाला 2 दिवस आम्हाला रुटी मिळाली नव्हती. बुलबुल कुंडापाशी आम्ही गेल्यानंतर एक 10 ते 12 वर्षाची आतली मुलगी आली आणि आम्हाला हे मैयाने तुम्हाला द्यायला सांगितलंय. मग आम्ही पाहिलं त्यात गरम आपले पुणेरी 7 पोळ्या होत्या. आम्ही 7 जण होतो आणि 7 पोळ्या होत्या. बरोबर. आणि संध्याकाळी त्या ठिकाणी खिचडच होती. तर मैयाने कुठून कोण मुलगी आली आणि आईने मैयाने तुम्हाला द्यायला सांगितले असं आमच्या हातात दिला पुढा निघून गेली. त्या छोट्या मुलीला माहितीच नव्हतं तुम्हाला चपात्या खायच्यात भूक लागली आम्हाला चपात्याची आवश्यकता आहे. बरोबर. आणि तो बी अनुभव. आणि काल सुद्धा असं झालं की 2-4 दिवस चपात्या नाही आणि नंतर आम्ही बनवून दिले एकदा माणसाने आम्हाला चपात्या. आम्ही जेवण पोटभर केलं आणि त्यामुळे आम्ही 30-32 किलोमीटर डोंगर चाललो. एवढी मैयाची कृपा आहे. मैयाची सांगेल तेवढा अनुभव भरपूर आहेत. त्यातले मोजके 2 अनुभव सांगितले. आणि रोज वेगवेगळे साथीदार, इतके प्रेमळ साथीदार मिळतात. आता हे बोडक काका आमचे साथीदार, माझा बादशाह बोडक आम्हाला सोडला, पण हे बोडक काकाने आम्ही एकत्र आलो, साथ दिली. मैया म्हणजे संघ कोणाचा तरी देते. एकट्याला सोडत नाही कधी. नाही. मैयाची एवढी ताकद. कालच्या जंगलातून आलो, किती भयान शांतता शांतता होती, कोणच नव्हतं मागे पुढे. पण साधा दगड घसरला नाही, पाय घसरला नाही, काटा टोचला नाही. तिथं तटवेज पडलं घराचे आपल्याला. अच्छा. आता आमचे 3 महिने झाले. आता चालू होऊन आता आमच्या अजून 1 महिना आम्हाला लागेल. आणि तो पण आरामात करायचा एकदा. तो बी आरामात. आता घरचं सांगितलंय की आरामात करायचा. काय गुरुचा आशीर्वाद आम्हाला असल्यामुळं, मैयाची कृपा आमच्या पाठीमागे असल्यामुळं आमचा प्रवास सुखाचा चालू आहे, एकदम आनंदी चालू आहे, मैयाच्या नामघोषात चालू आहे. बरोबर. चला. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. चला आता आपण आपल्या स्थानावर मायकी बगियाच्या इकडे आलेलो आहोत. तो क्षण आलाय. तो कैसे जाना है? अगरबत्ती लावो. अच्छा. आपल्याला आरती करायची, ते आपलाच ग्रुप आहे. उदबत्ती लावायची. आपल्याकडे उदबत्ती नाहीये, यांच्याकडे आहे ना. ते काहीतरी एक सुटे पैसे यांना देऊन टाकू त्याचे. हे बाळा हे पकड, तू इकडे आमचं काम कर, उदबत्ती लावून घे. त्यांच्यानं उदबत्ती घे, त्यांना त्याचे 5 रुपये देऊन पैसे देतो मी त्यांना. हे काढवा उदबत्ती. हो, हे काढी बिडी घे. नर्मदे हार. फक्त पेट्रोल आमच्याकडे आम्ही लावतो वाटतं.